नमस्कार. आजच्या या लोकप्रशासनाच्या लेक्चरमध्ये आज आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण सनदी सेवकची वैशिष्ट्ये ही बाब अभ्यासली. आज आपण ह्या सनदी सेवेची कार्य या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कार्यकारी शाखेमार्फत देशामध्ये विविध विकास योजना धोरणे ही आखण्यात येत असतात. ही विकासाची ध्येय धोरणे निश्चित करीत असताना कार्यकारी शाखा ही एक अस्थायी स्वरूपाची संस्था असल्याकारणाने अनुभवी तज्ज्ञ असे सनदी सेवक ह्या ध्येय धोरणा ठरविण्याच्या कार्यामध्ये आवश्यक तो सल्ला देत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर विविध स्वरूपाची धोरणे ही प्रामुख्याने सनदी सेवकांमार्फतच तयार करण्यात येत असतात. कारण कार्यकारी शाखेकडे या बाबीसाठी आवश्यक ते ज्ञान, आवश्यक ते कौशल्य हे नसते. त्यासाठी त्यांना सतत हे सनदी सेवकांची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागत असते. ज्यावेळी कोणत्याही बाबीवर एका ठराविक विषयावर कोणत्याही स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय करताना सनदी सेवेचा सल्ला तर घेण्यातच येतो, परंतु केवळ तो धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष त्याचा जो काही ड्राफ्ट असतो तो ड्राफ्ट पूर्ण डिटेलसहित हे कार्य करण्यासाठी सनदी सेवकांना याबाबत अद्ययावत करण्यात येत असते. आणि सनदी सेवक त्या ठराविक उद्देशाच्या प्राप्तीसाठी, त्या ध्येय धोरणाच्या हेतू साध्य करण्यासाठी आवश्यक प्रमाणामध्ये ते पूरक असं धोरण त्या ठिकाणी तयार करीत असतात. त्याचबरोबर सनदी सेवक विविध प्रशासकीय कार्यक्रम हे तयारही करतात आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा करीत असतात. सनदी सेवा यांना आवश्यकतेप्रमाणे अनेक राजकीय प्रशासकीय अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाची तयारी ही कायम करावी लागत असते. आणि त्याचबरोबर प्रशासनामध्ये आवश्यकतेप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम अथवा दैनंदिन कार्यक्रम याची एकूण रूपरेषा ही या सनदी सेवकांमार्फतच करण्यात येत असते. त्याचबरोबर सनदी सेवकांना आपल्या दैनंदिन कार्यासोबत अनेक स्वरूपाचे नाविन्यपूर्ण अशी टास्कही पूर्ण करावी लागते. यामध्ये शासनामार्फत वेळोवेळी निश्चित केलेले विविध प्रशासकीय कार्यक्रम यांचे व्यवस्थापन हे सनदी सेवकांनाच करावे लागते. आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना या संदर्भात मदत मिळावी या कारणाने सनदी सेवकांना त्यांच्या मदतीसाठी किंवा शासनाच्या ध्येय धोरण हे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या
पूरक असणारे अनेक कार्यक्रमांचे व्यवस्थापन यासाठी ही जबाबदारी सनदी सेवक किंवा सनदी सेवेकडे देण्यात येत असते. त्याचबरोबर अनेक ध्येय धोरण, मग ते दैनंदिन असो अथवा विकासात्मक असो, ह्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य सनदी सेवा ही करीत असते. खरे तर प्रामुख्याने सनदी सेवेचे कार्यच हे अंमलबजावणी करणे असे असते. ज्यावेळी कोणत्याही स्वरूपाचे धोरण हे संमत होते आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी याची संपूर्ण जबाबदारी ही सनदी सेवकांवर देण्यात येत असते. सनदी सेवक यासाठी त्या धोरणाचा हेतू अथवा उद्देश प्राप्त करण्यासाठी विविध कार्यक्रम विविध पातळीवर हे राबवित असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक पातळीवर त्या धोरणाचा प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्याचे कार्य सनदी सेवेमुळे होत असते. त्याचबरोबर समाज, राजकारण तसेच आर्थिक क्षेत्रात अनेक हित संबंधी गट हे कार्य करीत असतात. प्रत्येक ह्या हितसंबंधी गटाच्या प्रत्येक मागण्या, त्यांचे हित, त्यांचे उद्देश या बाबीचा स्वतंत्रपणे विचार करणे हे शासनाला शक्य होत नाही. अशा वेळी अशा हितसंबंधी गटाची एकूण हितसंबंध यांची एकत्रित मांडणी करण्याचे कार्य हे सनदी सेवक करीत असतात. जेणेकरून याबाबत योग्य विश्लेषण होऊन याची पूर्णपणे माहिती शासन स्तरापर्यंत पोहोचू शकेल. या बाबीसाठी एकूण हितसंबंधी गटांसोबत चर्चा करण्याचे कार्यसुद्धा हे सनदी सेवक करीत असतात. त्याचबरोबर शासन कारभारामध्ये अनेक बाबी अशा आहेत की ज्यामध्ये स्पष्टपणे अर्थ किंवा त्या बाबीचा अर्थ स्पष्ट करण्याची जबाबदारी ही सुद्धा सनदी सेवकावर असते. अनेक वेळा जुने शासकीय दस्तऐवज तसेच जुने शासकीय निर्णय, अध्यादेश याचा आजच्या काळामध्ये कार्य करीत असताना संदर्भ घेताना त्या बाबीचा उलगडा किंवा त्याचा अर्थ स्पष्ट असणे किंवा ते लक्षात येणे महत्त्वाचे असते. तेव्हाच सध्या परिस्थितीतील निर्णय हे होत असतात. अशा वेळी अशा स्वरूपाचा अर्थ स्पष्ट करणे अथवा शासनास त्याचा उलगडा होईल या पद्धतीने त्याची मांडणी करणे हे कार्य सनदी सेवक हे करीत असतात. त्याचबरोबर सनदी सेवक हे राजकीय व्यवस्थेचे सर्वात प्रभावी असे संदेशवाहक असतात. याबाबत तर आपण बघतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा शासकीय संदेश किंवा देशाचा संदेश हा सर्व जगापुढे राजदूत असो अथवा फॉरेन सर्व्हिसेसमध्ये असणारे एम्प्लॉई असो ह्यांच्या मार्फत आपण बघतो की त्या ठिकाणी
आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सुद्धा मांडण्याचे कार्य हे सनदी सेवक करीत असतात. अनेक वेळा तर ते देशाचे प्रतिनिधी या स्वरूपात सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होतात. एवढंच नाही तर देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवर सुद्धा हे सनदी सेवक राजकीय संदेशवहनाचे अतिशय प्रभावी कार्य हे करीत असतात. त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स, प्रशासकीय न्यायाधिकरण ही संकल्पना आल्यापासनं आपण बघतो की सनदी सेवक हे न्यायदानाच्या कार्यात सुद्धा आज आलेले आपल्याला दिसून येतात. अनेक प्रशासकीय बाबी आणि प्रकरणे याबाबत ती बाब योग्य प्रकारे लक्षात घेऊन न्याय करण्याचे कार्य या सनदी सेवकांमार्फत करण्यात येते. त्याचबरोबर सनदी सेवक हे राजकीय, सामाजिक असा एक प्रभावी घटक म्हणून या ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं या सनदी सेवा या आधुनिक काळामध्ये विविध स्वरूपाची कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.